आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सरकारनं नागरिकांना मार्चमध्येच एप्रिल फूल केलं। अर्थसंकल्पावरून रोहिणी खडसेंचा ट्विट करत सरकारवर निशाणा। बजेटमधून सामान्य जनतेला काहीच मिळालं नाही, रोहिणी खडसेंची टीका। रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं, भरत गोगावले अधिवेशन संपण्याआधी पालकमंत्री व्हावेत। आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळाल्यास पुन्हा लढाई करण्याचा शिवसेना नेते महेंद्र दळवींचा इशारा। तळागाळातील कार्यकर्त्यांना सर्व काही देऊनही ते असे निर्णय घेतात। रवींद्र धंगेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। विचारांशी गद्दारी होईल, रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर रोहित पवारांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे दरवाजे धंगेकरांसाठी खुले आहेत, रुपाली पाटलांकडून आधीच धंगेकरांना ऑफर, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। महायुतीनं निवडणुकीपूर्वी लोकांना दिलेल्या आश्वासनांचं प्रतिबिंब अर्थसंकल्पामध्ये दिसेल अशी आशा। रोहित पवारांनी ट्विटमधून महायुतीनं दिलेल्या आश्वासनांची करून दिली आठवण। 2012 आणि 2017 मध्ये करून दाखवलं या दोन शब्दावर मुंबई जिंकली। कोस्टल रोडचं भूमिपूजन मी केलं होतं, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मोहन भागवत महाकुंभला गेले असते तर मीही गेलो असतो, मोहन भागवतांनी जिथे डुबकी मारली असती तिथेच मीही गेलो असतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर काही जण तिकडे जाऊन दाढी बोडून आले, नाव न घेता ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। डुप्लिकेट मतदार नोंदणीमुळे भाजप महाराष्ट्र हरियाणामध्ये जिंकला, मोदी शहांनी घाईघाईमध्ये मर्जीमधला निवडणूक आयुक्त नेमला। सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका।